तर तुम्ही विचार करत असाल की तुमचा भाऊ एवढा आनंदी कसं काय आहे? तर सांगतो. कारण की तुमच्या भावाने स्वर्गात येऊन घेतले आहे एकविरीचे दर्शन. तर नमस्कार मित्रांनो, आज 1 वर्षानंतर आम्ही सगळे मित्र निघालो होतो आई एकविरीच्या दर्शनाला. त्याच्यात काही लोकांची तयारी चालू होती, काही झोपेलो. मग सर्वांची तयारी होऊन तर सर्वात जास्त आम्ही मोकार भुकवल्यामुळे आम्ही निघालो पुढं. सचिन भाऊ चालले होते नाश्ता सेंटर शोधता तेवढ्यात थोड्या वेळात दिसलं एक नाश्ता सेंटर. त्यात आमचे काळूभाऊ म्हणजे फुल पैसा वसूल काम करायच्या नादात होते. सगळा नाश्ता झाल्यानंतर म्हण पायऱ्याने नको डायरेक्ट रोडाने जाऊ म्हण. त्याच्यात मग आमच्या मागं 2-4 आमचे वाघ राहिले होते, ते फुल फुगले होते. मग चालले होते नाश्ता केल्यानंतर पायऱ्यांनी नाही गेले. पायऱ्यांनी पुढं न जाता रस्त्याने पुढं चाललो होतं. तर तुम्हाला बघतो काय अशा गाड्या खळत होत्या आणि पुढं एक जण तो पडले होते, ते पुढं घेऊन दिसतात. हे मागं यायची रिक्षा रडत नव्हती. मग त्या रोडाने फुल स्पीडनं आल्यानंतर मग तो वाघ तर काहीतरी वेगळंच बरमाळायला लागला. वाघ विश्रांती मागतोय. तर मोकात दमल्यानंतरही तुमचा भाऊ कधी हसायचं सोडत नाही काय तर बघता बघता तुमचा भाऊ डायरेक्ट स्वर्गात पोहोचला. आणि काय मग काय आलोय आम्ही गाडावर आई माऊलीच्या. तुम्ही स्वर्ग नसेल बघेल तर बघून घ्या आई माऊलीचा डोंगर कसा आहे, फुलधुकं वगैरे. गडावर आल्यानंतर असं झालं होतं का कधी आमचं दर्शन होतं. मग लई लवकरच आम्ही लागलो फार लाईनीला. गर्दी असल्यामुळं मग आम्ही निघालो पुढं हळूहळू. तुम्हाला सांगत मग तसं करता संयम बाळगता आलो जवळ. मग काय आई माऊलीच्या दर्शनाला तयारच झालो. घेतलं ना आई माऊलीचं दर्शन. मग तुमचा भाऊ फुल माइंड फ्रेश झालं आणि जेव्हा हसायला लागलाय त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर आम्ही मागं पुढं झालेले सगळे एकत्र भेटले, सेल्फी वगैरे काढले ना आम्ही निघालो परत. त्यानंतर सर्वात मागं राहिलेले गँग सुद्धा आम्हाला भेटले. ते म्हणून आम्हाला पण हळूहळू आम्ही निघू. तर आम्ही फार निघालो डायरेक्ट घरी. एवढं दमलो होतं का बस विचारूच नका, तुम्हाला सांगतो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा.